नमस्कार, मी अलका दुपकर. टी टाइम बुलेटिन मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आणि सुरुवातीला बघूया महत्त्वाच्या आहे आणि नांदेडचीच बातमी बघूया पुढची. नांदेडमध्ये तब्बल 1000 शेतकरी सध्या सरकारी बेफिकिरीमुळे मेटाकुटीला आले आहेत. या शेतकऱ्यांची 550 एकर जमीन विमानतळाच्या विस्तारीकरणाच्या नावाखाली आरक्षित करण्यात आली आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना 70 लाख रुपये एकरी भरपाई देण्याची घोषणा करण्यात आली. पण प्रत्यक्षात मात्र या घोषणेला वाटाण्याच्या अक्षता लावत प्रशासनाने याकडे साफ दुर्लक्ष केलंय आणि त्यामुळेच इथले शेतकरी सध्या न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. जमिनीवर आरक्षण टाकायचं आणि कालांतरानं या जमिनी उद्योगपती आणि बिल्डरांच्या घशात घालायचा प्रकार राज्यात सर्वत्रच दिसतोय. नांदेडमध्येही तब्बल 550 एकर जमीन विमानतळ विस्तारीकरणाच्या नावाखाली संपादित करण्यात आली आहे आणि 4 वर्ष झाली तरी इथं नक्की काय करायचं आहे हे सरकारनं स्पष्ट केलेलं नाहीये. त्यामुळे हा जमीन हडप करण्याचा डाव असल्याचा आरोप शेतकऱ्यांमधनं होतोय. विमानतळ विस्तारीकरणाच्या नावाखाली 550 एकर जमिनीवर रिझर्वेशन टाकून आम्हाला ना पैसे देतात, ना मरू देतात, ना जीवन ठेवतात. लेकी बाळीच्या लोकांच्या मुलीचे लग्न थांबलेत. 5-10 लोक पागल झालेत अक्षरशः. कारगिल मधल्या शहीद जवानांच्या विधवा पत्नींच्या जमिनी हडप केल्या जात आहेत. तिथं गरीब महिलांचं काय, अशा संतप्त प्रतिक्रियाही महिला व्यक्त करतायत. अशोकराव चव्हाण कारगिलच्या लोकांची जमीन खाली, आमची गरीबाची खायला काय त्याला आहे? तेवढ्या लोकांची खाली जाय ना. आम्ही तर गरीब माणसं, आमची तर खाणारच होय. रोज मंजुरी करून आम्ही एक पैसा जमा करून आम्ही जमीन घेतली घरासाठी, ते सुद्धा घ्यायला आमची. काय करणार आम्ही आता? या जमिनी संपादित करताना तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी 70 लाख रुपये एकरी देऊ अशी घोषणा केली होती, पण ही घोषणाही हवेतच विरली आहे. आम्ही 4 वर्षाला आंदोलन करून थकलो. आता आम्हाला आमचं काय कुठेही आमची नोंद होणार झाली आणि आम्हाला कोणी थारा देण्यात आले. त्याच्यामुळे आम्ही आता एक निर्णय घेतलेला आहे की बाबा आमच्या जर हे मागण्या जर पूर्ण होण्या जर गेल्या तर आम्हाला एकच रस्ता उरलेला आहे. आम्ही 20 प्रशासन करून बिलकुल आम्ही सामूहिक जर पुन्हा आम्ही मरून जाण्याची पर्यायच राहिला नाही. आता आमची कुठेही नोंद घेण्यात आली तर आम्हाला कोणी थारा देण्यात आले. उडावडीचे उत्तर चालू असते. प्रशासनाच्या या बेफिकिरीमुळे इथले शेतकरी आता आक्रमक झालेत. येत्या 10 दिवसात एकरी 70 लाख रुपयांप्रमाणे भरपाई न मिळाल्यास सामूहिक आत्महत्या करू असा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय. त्यामुळे गेंड्याचं कातडं ओढलेल्या सरकारला आता तरी जाग येईल का, असा संतप्त सवाल उपस्थित होतोय. माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण उद्योगमंत्री असताना हा सगळा उद्योग झालाय. हा उद्योग कसला तर शहरापासल्या शेकडो शेतकऱ्यांना धोका देण्याचं काम झालंय. या धोक्याबाबत जेव्हा शेतकरी अशोकराव चव्हाण यांना विचारणा करतात तेव्हा त्यांना फक्त करतो ठेवतो एवढंच आश्वासन मिळते. संदीप काळे, IBN लोकमत, नांदेड. करणार आहोत, पण या बुलेटिन मध्ये इथेच थांबूया. अचूक बातमी, ठाम मत पहा फक्त IBN लोकमत.